अतिशय किफायतशीर आणि त्याचबरोबर विकेट त्यांनी मात्र पटकावल्या. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संदेश म्हात्रेला विनंती आहे की आपण लवकरात लवकर मंचावरती यावं. सुजितजी नलावडे साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण सुपूर्द करावं संदेश म्हात्रेला. संदेश म्हात्रे, मोठे देसाई टीम, संदेश म्हात्रेला विनंती आहे की आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यावं. वेगवान गोलंदाजे वेगात धावत यावं आपण. आणि कॅप्टनने ज्या पद्धतीनं कामगिरी केले तो कॉन्फिडन्स त्याचा झळकत होता जेव्हा इथे त्याची कॅप्टन बाईट देखील झाली त्यावेळी देखील. आणि त्या कॉन्फिडन्सने त्याने गोलंदाजी केली. त्याच्या साथीदाराने भलं मोठं लक्ष उभारलं आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा देत त्याने विकेट्स देखील घेतल्या आणि वीर बजरंग शिरडोन संघाला त्याने मात्र पराभवाचा धक्का दिला. अभिनंदन सुजितजी नलावडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी सुपूर्द करतोय. या आपण जाऊया जिथे सेकंड सेमीफायनलला मात्र सुरुवात झालेली आहे. एका बाजूला सागाव आणि दुसऱ्या बाजूला दातिवली. धन्यवाद सोमने. पहली गेंद हुक कर दिया है, चाबुक शॉट है, 6 रन. समीर सोमने जी आपको कमेंट्री से जुड़ जाना है. हुक कर दिया है, वीआईपी डाइस पे जाना है. कमाल की शुरुआत सचिन म्हात्रे की. मुकाबला दूसरा सेमीफाइनल आपके सामने चलता हुआ. इस वक्त दातिवली स्पोर्ट्स बनाम सागांव. ये सागांव वालों ने कमालपाड़ा को जब से हराया है ना, इनके तेवर बहुत तीखे लग रहे. स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद. इस मर्तबा बल्ले के अंदर लगी है, स्क्वायर लेग पे गई है. जोखिम बड़ा रन पूरा किया वहां पर. 1 रन और आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पे पहुंचा है. मेरे साथ वॉइस ऑफ करजत बहुत मैच्योर्ड आवाज समीर सोमने जुड़ चुके हैं. वेलकम समीर. थँक्यू सिद्दीक बाबे सर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण इथे करूया. संपूर्ण व्यासपीठ खचाखच भरलंय. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. क्रीडांगणाच्या सभोवताली प्रेक्षकांची गर्दी. कारण आज स्वर्गीय शिवाजीदादा शिलार स्मृती चषक हा करंडक कोण उंचवणार या प्रश्नाचा उलगडा मात्र या मॅच नंतर होणार आहे. सेकंड सेमीफायनल, पहिल्या सेमीफायनल मॅच मध्ये विजयी झाला तो रियांश 11 जानमान मोठी देसाई. विनीत पाटिल बॉलिंग कर रहे हैं और विनीत मडवी बॉलिंग कर रहे हैं और उनके सामने वही बैट्समैन जिन्होंने सबसे आकर्षक अर्धशतक लगाया है. चिन्मय पाटिल बहुत ही स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर. चिन्मय पाटिल. ओह व्हाट अ बॉल, वाइड यॉर्कर. वाओ, क्या परीक्षा ली है वहां पर इस गेंद पर. अच्छी रफ्तार है गेंदबाज विनीत मडवी के पास. दूसरा सेमीफाइनल मुकाबला जबकि मोटी देसाई महामुकाबले में पहुंच गई. विनीत मडवी. चन्मय को ड्राइव किया है बहुत ही खूबसूरत अंदाज से 4 रन. वही अंदाज जहां से बारिश समाप्त की थी वहीं से शुरू किए चिन्मय पाटिल ने. एखाद्या लढवय्याकडे जेव्हा तो युद्धभूमीमध्ये उतरतो आणि त्याच्याकडे त्याच्या कमानमध्ये आपण म्हणतो ना की बाण असतात वेगवेगळ्या प्रतीचे. या खेळाडूकडे सगळंच काही आहे. कव्हर ड्राईव्ह आहे, याच्याकडे पूल आहे, त्याच्याकडे स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डाऊन द ग्राउंड तो फटकेबाजी करू शकतो, हुकचे फटके मारू शकतो. ओव्हरऑल संपूर्ण क्रीडांगणभर तो आक्रमण करू शकतो आणि ते दाखवून दिलंय या फलंदाज चिन्मयने. विनीत मडवी चिन्मय पाटिल के लिए आगे रखी हुई गेंद, बढ़िया ड्राइव, मिसफील्ड और गेंद जा रही है स्ट्रेट ईस्ट लॉन्ग ऑफ पे. एक और चौका पाटिल के लिए. आगे रखी हुई गेंद के नीचे शॉट खेल रहे हैं. क्लास जताता है क्योंकि गेंद जा रही है. पाटिल गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं. एक क्लासिकल ड्राईव्ह आपण पाहतोय कारण
आपण सध्या टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जरी पाहत असलो तरी सुद्धा एक झलक पाहायला मिळते की हा खेळाडू लेदर क्रिकेट किती छान खेळत असेल आणि त्याची झलक सध्या मैदानात दाखवत असताना ऑफ साईडला त्याचे फटके, ऑन साईडला त्याचे फटके, प्रॉपर टायमिंग त्याच्या जवळ आहे आणि त्या सुबकतेच्या जोरावरती आत्तापर्यंत मला असं वाटतं 100 पार केली असेल त्याने देखील. हा दुसरा फलंदाज आविष्कार नंतर का ज्याने SSCC ट्रॉफीमध्ये 100 पेक्षा अधिक धावा केलेले आहेत. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा चिन्मय पाटीलचं देखील. कमालीची फलंदाजी. कमाल के 2 शॉट खेले उन्होंने. शाम बहुत ही सुहानी, साईं शेलार की ये खूबसूरत शाम आप सभी के नाम, विक्की शेलार की ये खूबसूरत शाम आप सभी के नाम. एक ओवर की समाप्ति, पॉजिटिव स्टार्ट हम देख रहे हैं. देखिए 70+ रन सेमीफाइनल में एक बहुत ही फाइटिंग टोटल है. गेंदबाजी में दूर वाले छोर से लगाया गया है मनोज मात्रे को. मनोज मात्रे ने जो फील्ड ये P2 में, पावर प्ले 2 में, एक खिलाड़ी शॉर्ट टूर्नामेंट पे एक गली, एक कवर पॉइंट, एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन वाइडिश पे खड़ा है, एक खिलाड़ी ऑर्थोडॉक्स मिड विकेट और एक डीप एक्स्ट्रा कवर. मनोज मात्रे फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है. 6 रन. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे सिद्दीक सर, एक गोष्ट तर नक्कीच आहे की क्रीडांगणावरती प्रेक्षकांचा आवाज, टाळ्यांचा आवाज, कडकडाट, त्यांचा आरडाओरड यापेक्षा म्हणजे याची तुलना आपण कधी करू शकतच नाही. त्यांचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे आणि जेव्हा हे कानावरती पडतं ना आयोजकांच्या, ते डबल खुश होऊन जातात. बिल्कुल है, इलेक्ट्रीफाई माहौल है. जिस तरह आसमान में बिजली कड़कती है और बादल गरजते हैं. फिर से स्वीप खेलने की कोशिश, रन चुराते हुए बल्लेबाज शॉर्ट लेग पे गेंद गई. 1 रन लेग बाय का. 1 रन से सागांव की बहुत बढ़िया शुरुआत हम कहेंगे. कुल मिलाकर रन बने 22, 22 फॉर नो विकेट. पहले 5 ओवर के लिए आपको 25 मिनट का समय दिया गया है. गेंदबाजी कर रहे हैं मनोज मात्रे, सामना करेंगे चिन्मय पाटिल. व्हाट अ प्लेयर इज, कंप्लीट टेक्निक बैट्समैन. बहुत अच्छा स्टांस भी है खड़े रहने का. ओ बाल बाल बच गए, बाल बाल बच गए. क्या गेंद थी, विकेटों के जस्ट ऊपर से गई है. कॉरिडोर अनसर्टेनिटी से रिप्ले में हम देखेंगे. जस्ट ओवर दी स्टंप्स, लवली बॉल. और मुझे लग रहा है कि अपने आप को यॉक कर बैठे थे वहां पे बल्लेबाज. विकेट कीपर जसा क्लोज आला थोडा दबाव जाणवला कारण स्टान्स घेऊन उभा होता आणि शेवटच्या क्षणी विकेट कीपर क्लोज आला. स्टंपच्या जवळ थोडा दबाव वाढला आणि यॉर्क करून घेतलं स्वतःला. बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. एक जबरदस्त आयोजन तुम्ही पाहता या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रेक्षकांची गर्दी, पाहुण्यांची रेलचेल, अनामत रकमे स्वरूपात 2 लाखाचं पारितोषिक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी TVSची बाईक आणि हे 7वं पर्व आहे या स्पर्धेत. अतिशय दिमागदार पद्धतीने मात्र पुढे चाललंय. 23 रन बिना किसी विकेट के. इस मरतबा कलाइयों का उपयोग टर्न कर दिया ऑन साइड में. डीप स्क्वायर लेग पर 1 रन. 24 पे पहुंचा स्कोर. बहुत ही सेंसिबल क्रिकेट सागांव स्पोर्ट्स की तरफ से खेला जा रहा है. आणखी एक जमेची बाब सिद्दीक सर, या स्कोर कार्ड जे आपल्याला दाखवतोय की या अगोदरच्या मॅचेसमध्ये चिन्मय आक्रमण करत होता, थोडा शांत होता तो सचिन, तो लय मध्ये दिसत नव्हता, परंतु या मॅच मध्ये सचिन देखील लय मध्ये आलाय. इट्स अ प्लस पॉइंट फॉर सागाव टीम. यस. और सबसे बड़ी बात है कि चिन्मय जब तक वहां रहेंगे सागांव के लिए उम्मीदें ज्यादा बढ़ेंगी. निकल के मारा है इनफील्ड के ऊपर से. टिपिकल पावर प्ले शॉट बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. 4 रन. शिवाजी दादा
गांव स्पोर्ट्स ने मनोज मात्रे चिन्मय पाटिल के लिए कदमों का इस्तेमाल निकल के मारा है, गजब का शॉट है, लॉन्ग ऑफ पे 4 रन। क्रिकेट प्रेमी दादांना होती शर्यतीची ही जाण तयार केले थँक्यू सिद्दीक सर. असं वाटत नाहीये की हा एक रोबोट बॅटिंग सध्या करतोय, त्याला परफेक्ट स्पॉट माहिती आहेत. मी विनंती करतोय साईदादा शेलार यांना की आपण मैदानाच्या दिशेने जावं, कारण या स्पर्धेतील सर्वाधिक धाव संख्या सध्या चिन्मय पाटीलच्या नावावर आहे. तब्बल 100हून अधिक 114 धावा त्याने कोटलेल्या आहेत. क्या बात है, साई शेलार जैसे मैदान में आए हैं शोर उभर गया है. यस, चिन्मय पाटिल दी हाईएस्ट रन मेकर्स इन एसएससीसी ट्रॉफी. चिन्मय देखिए यहाँ पर सचिन मात्रे को एक इनाम है, सिक्सर हैट्रिक लगाते हैं तो 1000 रुपए का इनाम जीतू गुप्ता की तरफ से, जबकि कमेटी की तरफ से पहले 1000 का इनाम. अभिनंदन करत असताना, कॅप परिधान करत असताना साईदादा शेलार चिन्मय पाटीलला तब्बल 114 धावा त्याने आतापर्यंत कोटलेल्या आहेत. मला असं वाटतं इट्स अ बिग अचीवमेंट. आतापर्यंत 2 खेळाडू, या अगोदर आविष्कार होता, आता चिन्मय, आणि चिन्मयने दिमागदार फलंदाजी केली. ये सीन देख के मुझे तो ऐसा लगा मानो MS धोनी ने विराट कोहली के सर पे कैप रखा हो. 32 रन हो चुके, रनों की लूटमार. कमाल के खिलाड़ी हैं. कदमों का बहुत खूबसूरत इस्तेमाल किया था मनोज मात्रे, महंगे साबित होते हुए. गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता अक्षय मात्रे को बुलाया है. क्योंकि सिचुएशन है, आपको विकेट चाहिए, विकेट से दूर रखा है. डेड बॉल का इशारा अंपायर का, जेपी पैनल. क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार हिट है. गति परिवर्तन, उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर, दर्शकों में 6 रन. हे देवा तू आमचा कर नाही विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे आमच्या पासून दूर का दोन्ही बाजूनं आक्रमण केलंय, दोन्ही बाजूनं. सचिन मात्रे आणि त्याचबरोबर चिन्मय पाटील, आणि प्रत्येक षटकाची ओपनिंग या दोन्ही फलंदाजाने षटकारानेच केलेली आहे. हर ओवर की एक देखिए, हमारी उर्दू की एक कहावत है, न पाए रफ्तन न जाए मानदन, न आगे बढ़ा जाए न पीछे हटा जाए. वजह ये कि आगे खाई पीछे कुआं. गति परिवर्तन और ये आउट. बढ़िया कैच. देखिए धीमी गेंद की थी, यही कारण था कि जहां शॉट खेलना चाहते थे वहां नहीं खेल बैठे. ऑफ स्टंप के बहुत बाहर से खेला था, एलिवेशन अधिक नहीं था और आउट हो गए वहां पर सचिन मात्रे. हा टाइम आहे, ही एक संधी आता विशाल मडवीला, जनमान दातिवली संघाला, की या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्यासाठी. कारण हा एक छोटा पॉइंट इथे मिळालेला आहे, संधी मिळालेली आहे. कारण सचिन मात्रे माघारी परतलाय. असं नाहीये की चिन्मय पाटीलच आक्रमण करत होता, सचिन मात्रेने देखील जोरदार आक्रमण केलंय. तो माघारी परतला, विकेट गेले, दबाव असेल नवीन फलंदाजावरती. हीच संधी साधून विशाल आणि त्याच्या गोलंदाजांनी, अर्थातच अक्षयने कमबॅक करायचं नक्कीच दाखवलं. डॉट बॉल टाकले, आणखी एक विकेट घेतली, तर मात्र निश्चितच मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो जनमान दातिवली संघ या पहिल्या सत्रात. नए बैटर मैदान में आते हुए इस वक्त सूरज भुईर, जबकि आसमान का सूरज चमकता हुआ एसएससीसी खामालपाड़ा डोमेली ट्रॉफी में. साई शेलार कल्याण डोमोली महानगर पालिका के काड़े सम्राट नगर सेवक. गति परिवर्तन, उड़ाया, पीछे फील्डर है, कहानी में ट्विस्ट, हैट्रिक पे आ गए गेंदबाज. ये है क्रिकेट, चीजें बदलने में समय नहीं लगता है. सोमने
निश्चितच याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. तुम्हाला संधी मिळाली ना तिचं सोनं करायला हवं. नवीन बॅटर आलाय, दबाव तर त्याच्यावरती असणारच आहे, कारण स्वर्गीय शिवाजीदादा शिलार ही क्रिकेट स्पर्धा सेमीफायनलची मॅच आहे, जिंकणं महत्वाचे, दबाव असताना विकेट घेणं. आता मात्र या मॅचमध्ये थोडा बहुत का होईना परंतु इथे नक्कीच दातिवली संघ अग्रेसर होताना दिसतोय 2 विकेट घेतल्यानंतर. देखिए अक्षय मात्रे हैट्रिक पे आए हैं, कल क्वार्टर फाइनल में हैट्रिक हुआ था, आज भी हुआ, और लेकिन सेमीफाइनल का हैट्रिक क्वार्टर से ज्यादा अहमियत रखता है. कमालीचं चित्र सध्या मैदानावरती. स्वर्गीय शिवाजीदादा शिलार स्मृती चषकादरम्यान सेमीफायनलची लढत मात्र चालू आहे. एका बाजूला दातिवली आणि दुसऱ्या बाजूला अगदी सागावनं जोरदार आक्रमण केलंय. लगातार 2 विकेट घेतल्या त्या अक्षयने, कोणताही दबाव न घेता. एक षटकार त्याच्या विरोधात आला जरूर, परंतु त्यानंतर त्याने 2 विकेट घेतल्या आणि ऑन हॅट्रिक अक्षय. हैट्रिक गेंद है. इस वक्त भिवंडी के बहुत ही मशहूर कमेंटेटर, कंप्यूटर कमेंटेटर शुभा तुमाल ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं. मेरे साथ अगर गौली सर के पास किसी कमेंटेटर ने ज़्यादा कमेंट्री की है तो वो नाम है शुभा तुमाल का. स्वागत है आपका. कबीर निर्मा ट्रॉफी में रंग बढ़ रहे हैं. बढ़िया गेंद छोड़ दिया वहां पर विकेट कीपर के पास. हे षटक फार निर्णायक ठरतंय ते जानमान दातिवली टीमसाठी. हे क्रिकेटमध्ये याच गोष्टी करतात. लेग ब्रेकचा टॉप स्पिन पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडी अतिरिक्त उसळी मिळाली ती अक्षयच्या या चेंडूला. ये सीधे साधे अक्षय नहीं है. इस मरतबा अजीबो गरीब ढंग से मोड़ा है. 1 रन बना है, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, थ्रो भी पहुंचा है, लेकिन पहुंच भी गए हैं खिलाड़ी. आज आपको लगता नहीं कि टीमें जी जान तोड़ कोशिश कर रही है, जान की बाजी लगा रही. हा करंडकच असा आहे, ही स्पर्धाच अशी आहे. प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. अनामत रकमेचं स्वरूप जरी भलं मोठं असलं तरी सुद्धा ही प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे, जी जिंकल्यानंतर प्रत्येक ठिकाणी चर्चा होणार आहे. कारण संध्याकाळी 7 नंतर एकच चर्चा असेल की स्वर्गीय शिवाजी दादा शिलार स्मृती चषक ही स्पर्धा जिंकला कोण. आप चर्चा की बात कर रहे हैं, खर्चा तो बहुत हुआ है, चर्चा तो होना ही है. खर्चा होगा तो चर्चा भी होंगी. इस मर्तबा अजीबो गरीब पुल शॉट है, एक और खराब शॉट, एक और विकेट. कधी आवाज काढू कक्षाच्या डाव्या बाजूकडून तर कधी आवाज काढू कक्षाच्या उजव्या बाजूकडून. दोन्ही संघाचे समर्थक या क्रीडांगणावरती उपस्थित आहे. पहिल्यांदा साईदादा शिलार यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. परंतु अक्षयने काम इथं जबरदस्त केलेलं आहे. 3 विकेट घेतल्यात, 8 धावा दिल्या, 3 ओव्हर धावसंख्या ती 40. ज्या रन रेटने दोन्ही फलंदाज धावत होते त्या महारथाला थांबवण्याचं काम निश्चितच अक्षयने मात्र केलेलं आहे. पाहूया उर्वरित 3 षटकांमध्ये कितपत आक्रमण केलं जातंय की या विपरीत हे गोलंदाज पुन्हा एकदा वरचढ ठरतायत फलंदाजांवर. देखिए अक्षय को मैंने पहले ही कहा था मरता क्या ना करता, विकेट के लिए बुलाया, लेकिन ये तो कप्तान को भी पता नहीं था कि वो 3 विकेट लेंगे. नए बैट्समैन रितेश भुईर आए हैं बल्लेबाजी को. गेंदबाजी में रितेश भुईर जो कि सामने की ओर से आ रहे हैं, उनका सामना करेंगे चिन्मय पाटिल. रितेश आए, गेंदबाजी में देखना है विनीत मडवी को लगाए. आता नक्कीच पाहायला आवडेल की या अगोदर कोणता दबाव नव्हता चिन्मयवरती, परंतु विकेट गेल्यानंतर त्याच्यावरती देखील दबाव असेल. तो प्रेशर कशा पद्धतीने या मॅच मध्ये हँडल करतोय. विनीत मडवी. हॅलो चेक. तर सन्मान्य 14 प्लसचे अध्यक्ष सन्मान्य आमचे अर्जुन भाई यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम अर्जुन भाई, तुमचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. इस बीच ये गेंद बढ़िया ड्राइव है, कवर के ऊपर से मैग्निफिसेंट स्ट्रोक, 4 रन. समीर सोमने, आपको पता है चिन्मय देख रहे कि फील्डर कहां खड़े, क्या लॉफ्टेड ड्राइव था, पिक्स ऑन द ऑफ वॉली एंड फर्मली लॉफ्टेड ड्राइव,
couple of bounces cross the cover boundary for 4. असं वाटते की चिन्मय पाटील मध्ये एक प्रोग्राम फिक्स केलाय, त्याला फिल्डर परफेक्टली ठाऊक आहेत आणि त्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन आतमध्ये मात्र करतोय आणि 7 चेंडूंमध्ये 20 धावा त्याने कुठल्या, त्यामध्ये 5 चौकार आहेत. ये हमारे मान्यवर सभी का हार्दिक स्वागत है. वीआईपी मंच खचा खच भरा हुआ है. तूफान गर्दी फ्लिक कर दिया है. पीछे खिलाड़ी है बैकवर्ड में. थ्रो पहुंचा है 2 रन पूरे. संपूर्ण सागाव टीमची फलंदाजीची भिस्त अंगावरती घेऊन ती जबाबदारी घेऊन मैदानात खेळतोय तो चिन्मय पाटील. 8 चेंडू 22 धावांचं त्याने योगदान दिलंय. बाद होणारा फलंदाज होता सचिन, त्याने देखील धावा कुठल्या त्या 8 चेंडूंमध्ये 20, त्याला 7 सध्या देतो तो रितेश. अक्षयने मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. 3.2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत आणि धावसंख्या 3 बाद 46. I think very good total made by Sagaon Sport. This is the great batting from Chinmay Patil. Clever batting. मटवी ऊपर लगी है, किस्मत का साथ. गेंद पीछे गई, 4 रन. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. आप बल्ला जब जोर से घुमाते हैं ना तो यही उसका रिजल्ट आता है. रिजल्ट अच्छा है, शॉट अच्छा नहीं, लेकिन पेमेंट पूरा मिला है, चाहे आपको फोन पे से मिले या गूगल पे से. 50 रन आते हुए हे सर्व आमचे प्रेक्षक आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. मटवी ऊपर लगी है, आपकी बार जाना होगा. यस, कॉट एंड बॉल. और सेलिब्रेशन देखिए मटवी का. शिवाजी दादा शेलार यांचा. थँक्यू जानमान दातिवलीचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रीडांगणावरती आनंद जल्लोष करतायत, का करू नये. तशी विकेट मात्र विनीतने घेतलेली आहे. पुढे सरसावला होता, ऑन साईडला खेळण्याच्या नादात बॅटची वरची कडा घेतली, बॉल गेला हवेत. स्वतः बॉलरने झेल घेतला आणि ॲग्रेशन पहा बॉलरचे. चिन्मयची विकेट महत्वाची होती, त्याचे ॲग्रेशन आणि प्रेक्षकांचं सेलिब्रेशन जुळून आलं. आता धावफलक 50 वरती आहे. आता काय प्रेडिक्शन असेल की कितपर्यंत सागाव टीम मात्र पोहोचेल चिन्मय बाद झाल्यानंतर? देखिए, मेरा अभी भी मानना है कि ये स्कोर 70 के करीब जाएगा. और 70 वन ऑफ द फाइटिंग टोटल. रिमेंबर, ये पैक क्राउड आप देख रहे हैं. सेमीफायनल मॅच मध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं आणि तुम्ही चेसिंग करत असताना आणखी प्रेशर असतं. हे सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय, आभार देखील व्यक्त करतोय की गेले कित्येक दिवस ही स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेसाठी तुमचं सर्वात मोठं योगदान देखील लाभलंय. वेदांत मात्रे सामना कर रहे हैं. मडवी का अच्छा ड्राइव है, लेकिन फील्डिंग भी अच्छी है. सिर्फ 1 रन. चिन्मय मैदानात खेळत होता, सिद्दीक सर, सचिन खेळत होता, सूरज खेळत होता, रोहित खेळत होता. त्यावेळी कोणतीही चिंता नव्हती सागाव टीमला. आता जे फलंदाज आहेत, वेदांत, रितेश, यांना ती कामगिरी पुन्हा एकदा चांगली बजवावी लागणारच आहे, तरच ते एका मोठ्या टोटलकडे वाटचाल करू शकतात. एक 51 रन 4 विकेटों के नुकसान पे. 4th ओवर इन प्रोग्रेस. विनीत मडवी. वाइड यॉर्कर, बल्लेबाज की नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. तो 4 ओवर की समाप्ति, कुल रन बने. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई सागांव 51 विकेट गिरी है. 4 आप देख रहे हैं, सागांव बनाम दातेवली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. या अगोदर फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो रियान शिलेवंजी हनुमान मोठी देसाई. गेल्या वर्षी त्यांनी 4th क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. यावर्षी ते फायनल मध्ये जाऊन पोहोचलेले. मान्यवर मंडळी मुख्य मंचावरती उपस्थित झाले. नुकताच 40+ चे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं देखील इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत साहेब आपले या मुख्य मंचावर. स्पर्धेचे शिल्पकार साईदादा शेलार, त्यांची टीम अगदी स्टेजच्या समोर राहून पुढचं आयोजन म्हणजे अर्थातच बक्षीस समारंभ असेल, त्याचबरोबर फायनल मॅच असेल, प्रेक्षकांची गर्दी ते उपस्थित झाले. आज प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था देखील या स्पर्धेच्या निमित्तानं करण्यात आली होती आणि हे आमचं भव्य दिव्य व्यासपीठ
समोर ट्रॉफीज आहेत, त्याचबरोबर बाईक देखील आहे. बाईकला संपूर्ण आता गराड आहे आमच्या पाहुण्यांचा, त्याचबरोबर संयोजकांचा देखील. आणि मुख्य मंचावरती VIP बॉक्समध्ये देखील महिला भगिनी देखील उपस्थित आहेत. आणि हे सर्व आमचे मान्यवर मंडळी आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. सर्वांचं आदरणीय साईदादा शेलार यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 4 ओव्हर 51, उर्वरित 2 षटकं. डेथ ओवर की शुरुआत होती हुई 51 रन 4 विकेटों के नुकसान पे, 51 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. गेंदबाजी के लिए अक्षय मात्रे को लगाया गया है, जिन्होंने अपने पहले ओवर में 8 रन देकर 3 विकेटें ली थी. सामना करेंगे बैटर वेदांत मात्रे. बहुत ही खूबसूरती से खेला है और गेंद पहले बाउंस पर 4 रन. हालांकि हवा में जरूर थी. एक टिपिकल स्वीप शॉट होता. एक परफेक्ट फिल्डर ओळखला, जास्त ताकद दिली नाही, फुलटॉस म्हणून घेतला, पायाला स्ट्रेच केलं, गुडघ्या मागचं वाकवत मात्र हा स्वीप शॉट खेळला. खूप चांगला स्ट्रोक. गॅपमध्ये म्हणता येणार नाही, फिल्डर तिथपर्यंत पोहोचला होता परंतु त्याच्या डोकरन बॉल निघून सीमारेषा बाहेर गेला. घुटना टेक और चौका देख 55 पे पहुंचा है स्कोर. उछाल दिया है, ये जाएंगी साजन के घर. 6 रन. एक फटका स्लॉक स्वीप हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक आणि एक फटका वर्टिकल बॅट स्ट्रोक अगदी समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेट डाउन द ग्राउंड. षटकार. वार पलटवार चल रहा है. काफी तीखी नोकझोंक चल रही है गेंदबाज और बल्लेबाज के बीच में. कभी बल्ला गेंद पे आवी तो कभी गेंद बल्ले पे आवी. 61 रन 4 विकेट. फिर से ऑन ड्राइव, फील्डर मौजूद है. 1 रन. 62 पे पहुंचा है स्कोर. 70ची चर्चा चालू होती. 4थं षटक मार्गस्थ आणि सागाव संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 62 वरती. 62 एक मोठी धाव संख्या. 5वं षटक माफी असावी ते मात्र चालू आहे आणि धाव संख्या झाली ती 62. स्विंग एंड मिस. आगे रखी हुई गेंद थी, पांव नहीं चले थे वहां पर बल्लेबाज रितेश भुईर के. जहां पर मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. लैक ऑफ फुटवर्क. पुल किया है और गेंद को गुल किया है. 6 रन. देखील खुश झाले असतील. छोटे मिथुन चक्रवर्ती हैं. 6 रन से स्कोर उछलता हुआ पहुंचा है 67. पहले ओवर में 8 रन देकर 3 विकेट लिए. अब उनके ओवर में कितने रन? 68 रन हुए. अच्छी गेंद. गति परिवर्तन. स्विंगिंग यॉर्कर. सिद्दीक सर, अंतिम पडावाकडे आपण इथे जातोय. फायनल मध्ये जानमान मोठी देसाई संघ गेलेला आहे. एकंदरीत काल लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या. 40, 45, 50, 52 पर्यंत संघर्ष होत होता. मोठमोठे संघ गारद झाले. 40चा पाठला करत असताना सोनारपाडा संघ देखील गारद झाला. त्यानंतर हेदूटने. परंतु अचानकपणे आज एक वेगळं परिवर्तन पाहायला मिळालं. आज मोठी धावसंख्या. सेमीफायनलची लढत आहे. आपण कधी कधी म्हणतो की फायनलच्या या नॉकआउट म्हणजे मोठ्या मॅच मध्ये धावा कमी होतात, परंतु या उलट घडताना दिसतंय. 70 पार धावा जात आहेत. और सबसे बड़ी बात है कि इस कप को सोनारपाड़ा ने जीता, वाकलन ने जीता, खूनी ने जीता, वसाड़ ने जीता है. लेकिन ये जो 3 टीमें, इनमें से किसी ने नहीं जीता है. नया चॅम्पियन. यस, नवीन चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे. आणि हे सर्व आमचे प्रेक्षक वर्ग सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेट रसिक आहेत, आनंद घेत असताना या स्पर्धेचं.
आज या सर्व प्रेक्षकांची भोजनाची व्यवस्था साईदादा शेलार यांच्या वतीनं करण्यात आली होती. यस एनडी मात्रे हमारे ड्रोन कैम ऑपरेटर इस चित्र को दिखा रहे हैं. डेटवर आले चेक. तर सन्माननीय लक्ष्मण म्हात्रे आमचे साहेबांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. थँक्यू. सात्विक मात्रे आए मोर्चे पे. फुल टॉस गए, रिवर्स शॉट खेला है, 4 रन. जा रहे हैं और कुछ समर्थक ऑलराउंडर है, दोनों तरफ है. आगे बढ़ के गेंद को खेलना चाहते थे, गति को कम किया, 1 रन. अच्छी सोच. हे खूप चांगलं आहे. डॉट बॉल जाऊ द्यायचा नाही, निर्धाव चेंडू अजिबात जाऊ द्यायचा नाही. सिंगल रन घेत मात्र स्कोर कार्ड स्टिकी ठेवायचा. एखादा खराब चेंडू मिळाला तर आक्रमण. हे क्रिकेटचं मोठं समीकरण आहे. परंतु यष्टांच्या मागे विशाल मडवी कॅल्क्युलेशन आता चालू झालं असेल की या 70+ तर झालेलंच आहेत. 80-82च्या आसपास जरी पोहोचले तरी सुद्धा आपल्याकडे कोणते फलंदाज असतील ज्यांना आपण प्रमोट करू शकतो आणि आक्रमण देखील प्रत्युत्तरा दाखल देत असताना त्यापर्यंत पोहोचण्याचा देखील मनसुबा आपण आखू शकतो. देखिए क्रिकेट है, कहा नहीं जा सकता, लेकिन ये डगर दातेवली के लिए इतने आसान नहीं रहेंगी. स्कोर है इस वक्त 73. कट करने की कोशिश, वाइड घोषित के अंपायर ने. गेंदबाज भी गरीबी में आटा गीला कर रहे हैं. दुष्काळात 13वां महीना. एक रन से स्कोर 74. स्विंग किया है, पीछे खिलाड़ी हैं, बढ़िया फील्डिंग, एक से ज्यादा कुछ भी नहीं. 75 पे पहुंचा है स्कोर. 75 झाल्यात. मगाशी आपण अंपायर्सला पाहिलं. सर या रखरखत्या उन्हामध्ये आपण तर ठीक आहोत, सावलीमध्ये आहोत, परंतु या रखरखत्या उन्हामध्ये, कारण मगाशी आपण एक थोडा राऊंड मारला तर पूर्ण शर्ट अंगाने भिजला होता. या उन्हामध्ये या संपूर्ण 6 दिवसांमध्ये जे पंचांनी कामगिरी केलेली आहे, कोणताही डाऊटफुल डिसिजन दिलेला नाहीये. खूप छान कामगिरी केली या संपूर्ण पंचांनी. रिवर्स खेलने की कोशिश, खेला भी, लेकिन शॉर्ट टर्मिन पे खिलाड़ी. 1 रन. मेरे ख्याल से चौका बचा है वहां पे. यस, 3 रन बचाए. अच्छा एफर्ट. हमारे ठीक सामने फोटोग्राफर हैं. स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 82 वरती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सागाव टीमसाठी, ज्याने हा विक्रम केला या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावसंख्या, सांघिक धावसंख्या. देखिए हमारे सामने फोटोग्राफर हैं, तस्वीरें ले रहे. तस्वीर लीजिए, लेकिन ऐसी नहीं कि तुझ में जो बात है वो बात कहाँ आई है. क्या ये तस्वीर किसी गैर से खिंचवाई है? हा रंगमंच सजलाय अंतिम पडावासाठी, फायनल मॅचसाठी. ही सेकंड सेमीफायनल चालू आहे आणि शेवटचा चेंडू या सत्रातील. ओ अच्छी गेंद. तो कुल मिलाकर 82 बने. 83 की चुनौती रखी है दातेवली के सामने.
महामुकाबले में पहुंचने के लिए पहले चलते हैं मच्छिंदर पाटिल के पास वीआईपी डाइस पे। सेकेंड इनिंग की जब शुरुआत होगी लीड करेंगे माइक्रोफोन को समीर सोमने। थँक्यू. तर या आपण सन्मान करूया सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व 40+ ची संकल्पना ज्यांना डोंबिवलीमध्ये रुजवली ते सर्वांचे लाडके आमचे व्यक्तिमत्व अर्जुन भाई पाटील यांचं आगमन झालंय. भाईंना मी विनंती करेन भाई आपण यावं आणि सिद्धार्थला विनंती करेन स्पर्धेचे आयोजक की आपल्या शुभ हस्ते आपण अर्जुन भाई यांना आपण सन्मानित करावं. खऱ्या अर्थानं 40+ ची संकल्पना कल्याण डोंबिवली राबवण्यामध्ये भाईंचा सिंहाचा वाटा आहे आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये 40+चा परफॉर्मन्स पाहिला तर खूप चांगला परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. ओल्डी क्रिकेट गोल्डी क्रिकेट ज्याला संबोधलं होतं. भाई मनापासून स्वागत. आपण यावं आणि आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय अर्जुन भाई पाटील यांचा आम्ही सन्मान करतोय. SSC ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. पर्व 7वं आणि 7व्या पर्वामध्ये आम्ही शेवटच्या टप्प्यात आलोय. सिद्धार्थ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांना सन्मानित करावं. अर्जुनभाई पाटील या परिसरातील आणबान शान भरपूर समाजकार्य भाईंच्या माध्यमातून आपण पाहत असतो. व सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल नेहमी अग्रेसर असणारं राजकीय क्षेत्रामध्ये देखील फार मोठं नाव भाईंचा आम्ही सन्मान करतोय. त्यानंतर आमच्या मंचावरती ज्यांचं आत्ताच आगमन झालंय सन्माननीय लक्ष्मण म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय लक्ष्मण म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण यावं आणि आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. सिद्धार्थला विनंती करेन की आपण लक्ष्मण साहेबांना सन्मानित करावं. आलेल्या सर्व मान्यवरांचं SSC ट्रॉफी 2024 मध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यानंतर मी स्वराताईंना आमंत्रित करेन काही महिलांचा आपण सन्मान करूया. सौभाग्यवती दीपिका जगे यांचं आगमन झालंय. मी स्वराताईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दीपिका जगे ताई यांना आपण सन्मानित करावं. हा जोश हा जल्लोष हा उत्साह आपण पाहतोय. तरी आपण सन्मान करूया दीपिका जगे सौभाग्यवती यांचं आगमन झालंय. स्वराताई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय या दरवर्षीप्रमाणे स्पर्धेला. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. भरभरून आपण प्रेम दिलं त्या स्पर्धेला आणि अक्षरशः तर सुवर्णा काटे ताईंचं पण आगमन झालं. मी आपणास देखील विनंती करतोय आणि रंजना शेलार आपणास देखील विनंती करतोय आपण यावं आणि स्वराताईंना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर सन्माननीय स्वप्नील असोदीकर उद्योजक यांचे ते आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. हॅलो. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2024 सेकंड सेमीफायनल उपांत्य फेरीची दुसरी लढत. या अगोदर रियांश 11 जनमान मोठी देसाई हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यांनी वीर बजरंग शिरडोन संघाला पराभूत केलं आणि आता ही दुसरी सेमीफायनल एका भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचे तो जय हनुमान दातिवली संघाला. अगदी बजरंग बळीचं नाव घेऊनच बॅट नाही तर गदा फिरवावी लागेल आणि आक्रमण करावं लागेल ते जय चेरादेव गुरुदत्त सागाव संघाच्या विरोधात. काय फलंदाजी राहिली सागाव संघाची. पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय सागाव टीम कडून वेदांत ज्याने सर्वांनाच प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल वेगवान होता. बॅटची आतमधली कडा घेऊन शॉर्ट लेगच्या दिशेने येतोय. सलामीवीर जोडी जनमान दातिवली संघाची जयेश म्हात्रे आणि त्याच्या साथीला तो विनीत पाटील. आक्रमण सोसावं लागलं होतं विनीतला. पाहूया बॅटिंग करत असताना तो नक्की काय करेल. 35 बॉल 82
टार्गेट आहे 83 धावसंख्येचं. स्पर्धेचे शिल्पकार साईदादा शेलार अगदी स्टेजच्या समोर आनंद घेत असताना या स्पर्धेचा. वेगवान चेंडू, बाउन्सरचा वापर, सचिन पोहोचलाय. व्हाट अ कॅच, अफलातून दर्जेदार. त्याच्या देहबोलीकडे पाहून असं कोणाला वाटलंच नव्हतं की सचिन पोहोचेल, परंतु तो धावला. त्याला ठाऊक आहे गावासाठी मला धावायचे, आणि धावला नाही तर तिथे पोहोचला आणि त्याने झेल देखील घेतला. काय सेलिब्रेशन आहे ते सचिन मात्रेचं. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण. तुमच्या समोर अगदी तुमच्या संघाने एवढं मोठं लक्ष उभारलं आणि त्यानंतर सचिन मात्रे सारखा विकेट किपर अशा कॅच घेतो, बूस्टअप करतो खेळाडूंना. एक वेगळं प्रोत्साहन मिळतं. जेव्हा तुम्ही एक इमॅजिन करा, यंग टॅलेंट मैदानावरती आक्रमण करतोय खंबालपाडा टीमचा, आणि त्याला जाऊन साईदादा शेलार कौतुक करतोय की चांगली बॅटिंग करतोय, आणखी आक्रमण कर. मला असं वाटतं त्याची जी एनर्जी असेल, बूस्टअप एनर्जी, तीच एनर्जी सध्या मिळाली आहे संपूर्ण संघाला, अर्थातच सागाव टीमला. सागाव टीमबद्दल मी सिद्दीक बाबे नक्की म्हणेल की सागाव टीम या स्पर्धेतील डार्क हॉर्स आहे, आणि त्यांनी जे केलंय खंबालपाडा टीमला जेव्हा त्याने पराभूत केलं त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेलंच नाहीये. दातिवली टीमला आता आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण त्यांना तब्बल 83 धावांचा पाठलाग करायचे. सलामीवीर गारद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती निवृत्ती दाखल होतोय, निवृत्ती मात्रे. वेदांतच्या नावावरती आणखी एक विकेट. क्लीन बोल्ड, वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा चेंडू, यॉर्कर बॉल, फलंदाज बाद. निवृत्ती कम्मालीची गोलंदाजी वेदांतकडून. जबरदस्त सेलिब्रेशन. या डेंजर बॉलरनी त्याने कालही चर्चा करत होतो की वेदांत लेन बॉलचा चांगला वापर करतोय, परंतु यॉर्कर बॉल देखील तेवढाच भन्नाट टाकतो. ज्या यॉर्कर बॉलने दांडी गुल केली निवृत्तीची. अफलातून गोलंदाजी चालू आहे सागाव टीम कडून, वेदांत कडून. चिन्मय पाटील, वेदांत पाटील ट्रम्प कार्ड ठरतायत सध्या तरी सागाव टीमला. दोन्ही संघांचे पाठीराखे या मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांना पाहायचंय, फायनलला पोहोचायची, फायनल जिंकायची आहे. एक नवीन चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. तब्बल 2 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी TVS ची बाईक आहे अगदी स्टेजच्या समोर. तिथे सगळेजण संयोजक उभे आहेत, कारण त्यांना माहिती आपण एका यशस्वीरित्या वाटचाल मात्र या फायनलच्या दिशेने करतोय. विकेट गेल्या 2, फक्त एकच धाव आहे. वेदांत आतापर्यंत मला असं वाटते 5+7 किंवा 8च्या आसपास अंदाजे सांगतो वेदांत पाटीलच्या विकेट असाव्यात. दातिवली नवीन बॅटर मैदानावरती विशाल. फटका फसलाय, ऑन हॅट्रिक होता. विकेट हॅट्रिक होईल का? घेतले विकेट हॅट्रिक वेदांत पाटीलने. सेमीफायनलच्या लढतीत वेदांत पाटील सागावचा हा वेगवान गोलंदाजाने घेतले विकेट हॅट्रिक. थँक्यू डीजे. तुम्हाला थांबवण्यामागचं कारण आहे तिथे पब्लिक पा, त्यांचे पाठीराखे पा. खुर्च्या घेतल्या होत्या, दादा काही म्हटला नसता तुम्हाला, कारण तुमचं सेलिब्रेशन दादाही जाणतो. जेव्हा गाव मैदानावरती चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याचा आनंद साजरा केला जातो तो सर्वच गावकऱ्यांकडून. 3 फलंदाज बाद झालेत, 0 आकडा न फोडता विकेट हॅट्रिक संपादित केले. आयोजकांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल ते वेदांत पाटीलला. प्रेक्षकांना फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सेलिब्रेशन करा, आनंद जल्लोष साजरा करा, फक्त त्या पट्ट्याच्या आतमध्ये येऊ नका, एवढीच विनंती. ॲडव्होकेट विनायकजी पाटील यांच्याकडून मगाशीच त्याने अनाउन्समेंट केली होती की इंग्लिश विलो बॅट त्याला प्रदान केली जाणार आहे बक्षीस स्वरूपात. खूप मोठी उपलब्धी, धन्यवाद ॲडव्होकेट साहेब. विकेट हॅट्रिक, फक्त एकच धाव, पाठलाग करायचे 83चा. वेदांत पाटील आणखी एक बाउन्सर, कदाचित चौथी टेस्ट मॅच चालू आहे की काय अशी गोलंदाजी वेदांत कडून. डबल हैट्रिक. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में कारनामा लसित मलिंगा ने किया है. क्या बॉलिंग की है,
कहा था ना मैंने, ये डगर आसान नहीं। ये देखिए शॉर्ट लिफ्टिंग, नेस्टी बाउंसर, एज लेती हुई पहुंची गेंद गली में। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेकदा आपण फलंदाजांची स्तुती करतो, अगदी कौतुकाची त्यांच्यावरती शब्दांची फेक करतो, परंतु हा गोलंदाज असा आहे की ज्याने आज समालोचकांना भाग पाडलंय, त्याने आज प्रेक्षकांना भाग पाडलंय, त्याने क्रीडा समीक्षकांना भाग पाडलंय की कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये एक नवीन वेगवान गोलंदाज वेदांत पाटील सागाव गावाकडून तयार होत आहे आणि त्याची छाप त्याने स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकामध्ये अगदी प्रभावीपणे सोडलेली आहे। अशोक सर, कितने विकेट हुए वेदांत के? 9 विकेटों के सौदागर। ये जो सागाव वाले हैं ना, ये दागांव को भारी है। 4 विकेट घेतल्या, त्या देखील सलग डबल विकेट हॅट्रिक। अनिकेत नवीन बॅटर, तो कोणाला तरी थांबावं लागणारच आहे। अंतर खूप मोठे, लक्ष खूप मोठे, विकेट गेल्यात, सुरुवातीचे फलंदाज बाद झाले, या सर्व गोष्टी विसरून मात्र मैदानात उतरावं लागणार आहे ते दातिवली संघाला। 31 बॉल 82 करायचे आहेत। नवीन बॅटर अनिकेत, 4 विकेट घेतल्यात, हा देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता। कदाचित थोडं असं वाटतंय की हातातून चेंडू निसटला। बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साइड साठी, अंपायरने रिव्ह्यू घेतलाय। यस, अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे। देखिए बहुत बड़ा मैच है और अंपायर चाहते हैं कि दूध का दूध और पानी का पानी, फेयर डिलीवरी। काय गोलंदाजी राहिले वेदांत पाटीलची, मला असं वाटतं एक स्वप्नवत सुरुवात आपल्या टीमला त्याने करून दिलेली आहे। 4 विकेट, जिथे टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांचा बोलबाला आहे तिथे या राईट हँडेड बॉलरने वेगाने, टप्प्याने, अचूकतेने 4 फलंदाजांना 0 या धावसंख्येवरती पॉवर प्लेच्या षटकातच गारद केलं। यापेक्षा करिश्मा, यापेक्षा इतिहास काय असू शकतो? मलाच वाटते स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकाच्या या इतिहासामध्ये त्याची नोंद केली जाईल वेदांत पाटीलची। ही क्षणचित्र टिपली जात आहेत जीटीसी टीम कडून, म्हणजे त्यांच्याकडे असलेला कॅमेरा किती ॲडव्हान्स आहे हे दाखवून देत आहेत ग्लोबल टेनिस क्रिकेट। आज यहाँ से तो कोई, ये देखिए किस तरह की डबल हैट्रिक हुई। ये पहला विकेट, ये दूसरा विकेट खींच के मारा था और गजब का कैच पकड़ा था पीछे, इसका था। ये तीसरा विकेट, इस मरतबा ड्राइव किया, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी पहुंचे हैं, 1 ही रन। या धक्क्यातून सावरावं लागणार आहे। शेवटी परिस्थिती जेव्हा कठीण असते त्यावेळी स्वतःचा आत्मविश्वास जागा करावा, स्वतःमध्ये काय कॅपॅसिटी आहे याची ओळख करून द्यावी आणि त्यानंतर मैदानात उतरावं, मैदानात विरोधकांच्या विरोधात आक्रमण करावं। हाच एक उपाय सध्याच्या घडीला जनमान दातिवली संघाकडे। जयेश आणि त्याच्या साथीला अनिकेत, धाव फलक आहे ते मात्र 3, विकेट गेल्या 4। बाकफुटला जाऊन कट केला आणि ते मिसफील्ड, आणि मिसफील्डचा फायदा उचलला जातोय। चांगला कट पाहायला मिळाला जयेश कडून, चौकार। Look at that, cuts that ball past the deep pitch gully all the way to the boundary for 4. या चौकाराच्या अगोदर असं वाटत होतं की फुटबॉलची मॅच आपण पाहतोय। एका बाजूला 4 विकेट, दुसऱ्या बाजूला 3। स्वीप शॉट अनोख्या स्टाईलने उडवला बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून पाठवलाय सीमारेषा पार। हम भी किसी से कम नाहीये, मागे झालं गेलंय ते आम्ही विसरलोय, एक नव्याने सुरुवात आम्ही करतोय। 5 षटका आमच्याकडे हेच दाखवून देत असताना जयेश हा फलंदाज। बहुत बढ़िया, सूर्या की याद ताजा करता हुआ ये देखिए फॉलिंग स्वीप, 4 रन। और कहते भी ऐसा है कि तुमचे संघाला पंचांकडे अपील आणि धक्का क्रमांक 5वा। सेकंड ओव्हर चालू असताना निम्मा संघ गारज झालाय, तो जनमान दातिवली संघाचा। आइए देखते हैं किस तरह से वहां पे आउट हो गए थे बैट्समैन। अल्ट्रा स्लो मोशन में आता हुआ ये रिप्ले,
कहाँ जाता है अंपायर इज द बेस्ट जज। धक्का क्रमांक 5 जनमान दातिवली टीमसाठी स्वर्गीय शिवाजीदादा शेला स्मृती चषक 83 धावांचा पाठलाग सेमीफायनलच्या लढतीमध्ये काय फलंदाजी राहिली ती पहिल्या 17 सचिन मात्रे तब्बल 8 चेंडूंमध्ये 20 धावा त्याने कुठल्या चिन्मय पाटील रॉकस्टार राहिलाय फलंदाजीतल्या या संपूर्ण स्पर्धेत आणि त्याचे फटके कधी तुम्ही उलगडून पाहिलात इतिहास या स्पर्धेचा तर चिन्मय तमाम पाटील मान्यवर से रिक्वेस्ट है कि रेलिंग पे बाहर ना डाले प्लीज। थैंक यू सो मच। अनेक फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले 10 चेंडू 26 त्यानंतर मात्र शेवटी रितेश भोईर आणि वेदांत मात्रे यांनी शेवटी केलेलं खतरनाक आक्रमण होतं त्या जोरावरती हा संघ 82 ला जाऊन पोहोचला आणि वेदांत पाटीलाला पहिल्या षटकात त्याने तर 4 विकेट घेतल्या। बॅटची कडा विकेट कीपर सचिन आणखी एक झेल घेतोय फलंदाज क्रमांक 6 बाद शिवाजी दादा शेलार यांचा शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा। ऐसा लगता है कहीं कीर्तिमान ना बन जाए। अभी तक का सबसे कम स्कोर है, 6 विकेटें गिरी है, तू चल मैं आया, इस तरह की कंडीशन हम देख रहे हैं। देखिए दबाव एक चीज ऐसी है, दबाव में बड़े बड़े रति महारथी सूरमा 30 मार खा जाते हैं। हा खेळच दबावाचा आहे। फायनल मॅच सेमीफायनल मॅच काउंटर अर्थातच अगदी आपण पाहतो ना की नॉकआउट मॅच यांचा काही दबावच वेगळा असतो आणि आता या सेमीफायनलमध्ये सागाव टीमने पकड अतिशय मजबूत केलेली आहे। दुसऱ्याच ओव्हरमध्ये तब्बल 6 विकेट गेल्यात। जनमान दातिवली टीम कदाचित त्यांच्या समर्थकांनी आताच लाईव्ह मॅच पाहायला सुरुवात केली असेल तर त्यांनाही विश्वास बसणार नाही आपल्या संघावरती की आपण 83 धावा दिल्यात, टार्गेट आपल्या समोर 83च आहे आणि आपले 11 वरती 6 विकेट गेलेले आहेत। कदाचित त्यांनाही विश्वास बसणार नाही। शॉर्ट पिच बॉल समोर पूल करण्याच्या नादात मिड ऑफचा प्लेअर मागे परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चिन्मय वेगाने धावत आला परंतु आज दिवसभर बॅटिंग करतोय। काय बॅटिंग देखील केले आज, जलवे बिखरलेत या फलंदाजाने आणि त्यांनी मारलेले फटके लोकांना लक्षात राहतील। आज आपण नेहमी पाहतो ना की कोण फॉलिंग स्वीप मारतो, कोण स्विच हिट मारतो, वेगवेगळ्या पद्धतीने फटके मारतो परंतु कोणतेही रिस्क न घेता मिनिमम रिस्क मॅक्झिमम रिवॉर्ड या शैलीनं आज चिन्मय पाटील खेळलेला आहे। एग्जैक्टली देखना है कि क्या वेदांत पाटिल के हाथ में गेंद दी जाएंगी। छूट देना नहीं चाह रहे कप्तान सागांव के, गेंद वेदांत पाटिल के ही हाथ में दिए। अब तक लीड शिवाजी दादा शेलार में फाइपर हुआ है, किसी ने 5 विकेट लिए नहीं। मे बी चान्सेस आहेत या मॅच मध्ये कारण एक ओव्हर बाकी आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्यात फायफर। मला असं वाटतं की आपण अर्धशतक 2 पाहिलीत बॅटरची, आज एक अर्धशतक पाहिलं ते विनीतचं होतं, त्या अगोदर खिडकाळीच्या महेशने अर्धशतक केलंय। मला असं वाटतं हे फायफर आहे ते ॲज अ बॉलर 50 पेक्षाही कमी नाहीये। एग्जैक्टली यही मैं आकलन करना चाह रहा था, मेरे मुंह की बात आपने छीन ली। ओ नेस्टी बाउंसर, सॉरी कहा है वहाँ पे तुरंत ही जाकर उन्होंने बल्लेबाज को, क्या नेस्टी बाउंसर था स्वयं। ये देखिए वेदांत पाटिल के लिए तालियां होना चाहिए, खुद ने जाकर पानी लेकर जा रहे हैं, ये स्पोर्टमैन स्पिरिट। निश्चितच जोपर्यंत आपल्या समोर आहे तोपर्यंत विरोधात, परंतु एकदा खेळ संपला अर्थातच तो चेंडू संपला लगेचच वेदांत पाटील तिथे धावत गेला। स्पोर्ट्समन स्पिरिट आणि फलंदाजाचं देखील विशेष कौतुक करायला हवं। नास्ती बाउन्सर त्याच्या नाकाला लागला तरी सुद्धा थोडा उशीर खाली बसला, पुन्हा एकदा तो उभा राहिला। अनिकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। हे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे, जिद्दी क्रिकेट आहे। बाउन्सरने मार मिळाला, मी पुन्हा एकदा तयार होईल, आज हारेल परंतु पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करेल। 13 वरती 6 पहिलाच नास्ती बाउन्सर इथे आपण पाहिला। वेदांत कडून 4 विकेट त्याने घेतल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये। पुन्हा तोच काय पवित्रा दाखवलाय, जबरदस्त, उत्तरच नाहीये।
फलंदाजांकडे शोधावं लागेल, करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. विकेट्स घेतोय फलंदाज तर स्टिकी रन्स घ्याव्या लागतील. सबसे बड़ी बात कि गुडलेन पे गेंदों को पिच कर रहे हैं, कंधे के जोर से उठा रहे हैं और बल्लेबाज के कान के पास से गेंदे गुड इवनिंग कहती हुई गुजर रही है. लेन बॉल, पुन्हा तोच प्रयत्न. 5वी विकेट. इट्स अ फायफर. 5 विकेट एकाच मॅच मध्ये. फायफर कंप्लीट केलाय तो वेदांत पाटीलने. स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक सागावच्या या वेदांतने 5 विकेट घेतल्यात. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा वेदांत पाटीलचं. कमालीची गोलंदाजी, कमालीची, अफलातून. ग्रेट बॉलिंग. ये दूसरे बैट्समैन हैं जो गली में पकड़े गए हैं. गली महबूब की हो या क्रिकेट की, इसके चक्कर अच्छे नहीं रहते हैं और वही कुछ हुआ यहाँ बल्लेबाज के साथ. हा दुसऱ्यांदा रेकॉर्ड सेट करतोय. नवापाडा संघाच्या विरोधात शिवम गोंधळी यांनी मेडन ओव्हर टाकत देखील फायफर कंप्लीट केला होता, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते. 7 विकेट 7 रन देत त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. हा दुसरा गोलंदाज आहे वेदांत पाटील. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ये कितने रन दिए इन्होंने अभी तक? 2 रन देकर 5. क्या छठा विकेट? ओ पल्लू और छठा विकेट. मिसबाह उल हक बन गए बैट्समैन और कोई गलती नहीं. अब ये रिकॉर्ड बनता हुआ. विशाल आता मात्र मैदानात दाखल होतोय. कदाचित त्यालाही देखील ठाऊक आहे की कदाचित हे चित्र आमच्यासाठी थोडं क्लेशदायक असेल, आमच्या संघासाठी क्लेशदायक असेल, परंतु असे पडाव येतात. विशालला ठाऊक आहे एक चांगला संघ आहे दातिवली, एक संघर्ष देणारा संघ आहे दातिवली. विशालला ठाऊक आहे की हे दिवस जातील आणि पुन्हा एकदा माझा संघ नव्याने मात्र सुरुवात करेल. कमालीची गोलंदाजी वेदांत. वैयक्तिक 6 विकेट एकाच मॅच मध्ये रेकॉर्ड सेट केला. या अगोदर शिवम गोंधळीने देखील 5 विकेट घेतल्या होत्या 7 धावा देत. आता 6 विकेट. एक कारनामा हा लिहिला जाईल अशोक पाटील सर. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा येईल तेव्हा तेव्हा वेदांतचं नाव येणार. हा चेंडू कदाचित वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात मेडन ओव्हर जाणार असं वाटलं, परंतु इथे एक्स्ट्रा रन दिली जाते. गोलंदाजांचा बोलबाला जेव्हा होतो ना, असं म्हणतात की निफ्टी क्रॅश झाल्यानंतर जसे बियर सक्रिय होतात तसे गोलंदाज सक्रिय होतात. थोडा पुढे पडला चेंडू. विशालला थांबवतोय त्याचा साथीदार. एकही धाव नाहीये, परंतु इथे 2 ओव्हर समाप्त केल्यात वेदांतने. धावा फक्त दिल्यात 3 आणि विकेट घेतल्यात 6. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या या मला असं वाटतंय स्पर्धांमध्ये नक्कीच एक रेकॉर्ड सेट केलाय तो वेदांत पाटीलने. 6 विकेट एकाच मॅच मध्ये. कमालीची गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी. लेंथ बॉल त्याने टाकले, बाउन्सर त्याने टाकले, यॉर्कर बॉल त्याने टाकले, कटरचा त्याने वापर केला. तो खुणावतोय कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटला की मी दस्तक देतोय, सागाव टीम कडून मी येतोय, माझ्यासारखा गोलंदाज इथे तयार होतोय. हा खरा विजय कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा आहे. याचे अध्यक्ष आहेत विनोदजी पाटील साहेब, त्यांचा देखील हा विजय, या स्पर्धेचा विजय, साई दादांचा विजय. 14 धावा झाल्यात. 83चं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामागे 23 धावांची गरज आहे. विशालला विश्वास नाहीये जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, कारण धावा मिळाल्या, धावा दिल्या आपल्या गोलंदाजांनी, ठीक आहे, परंतु फलंदाजी करत असताना आपण फारसं काही करू शकलो नाही. गोलंदाजीसाठी दाखल होतोय तो
अवधूत स्क्वेअर लेगला हा फटका येतोय. षटकारांची गरज आहे. अक्षयच्या बॅट मधून हा षटकार आला. हाच तो खेळाडू आहे ज्याने सचिन आणि चिन्मय जेव्हा वेगवान फलंदाजी करत होते तेव्हा त्याने विकेट घेतल्या आणि हाच तो आता फलंदाज आहे ज्याने आक्रमणाला देखील सुरुवात केली. चिन्मय गोलंदाजी करतोय. हा एक वेगळा आता इथे एक्सपेरिमेंट केलाय सागाव टीमने. हुशार आहेत सागाव टीमचे कॅप्टन. पहा असं म्हटल्यानंतर सगळेजण हसले. पुढे टाकला चेंडू. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि चिन्मय पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. केले आणि आता विकेटही संपादित केलेली आहे. ऑल आउटच्या कगारवरती जनमान दातिवले संघ. परंतु मला असं वाटतंय की दातिवले संघ ह्या गोष्टी घडतात कधी ना कधी तरी. आपल्याला एक सपाटून मार खावा लागतो, पराभव स्वीकारावा लागतो आणि या पराभवातून देखील ते उभारी घेतील यात शंका अजिबात नाही. एक चांगला संघ आहे, संघर्ष देणारा संघ आहे. आज पराभव सोसावा लागतोय परंतु त्याची परतफेड ते नक्कीच करतील. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वेदांत पाटीलच्या नावावरती विकेट आहेत त्या टोटल 11 आणि त्याचबरोबर दुसरा गोलंदाज आहे सुयोग पाटील, वीर बजरंग शिरडोन याच्या देखील विकेट आहेत 11. याच गोष्टीची चाचपणी साई शेलार देखील करत होते की नक्की कोण कुठे आहे, विकेट्स किती आहेत कोणाच्या. मजा आली पाहिजे मॅच मध्ये. पर्पल कॅप होल्डर कोण आहे. बॅटिंग ऑरेंज कॅप तर चिन्मय पाटीलने आता घेतलेलीच आहे. 100 पार त्याने दावा केलेलेच आहेत. कमालीची बॅटिंग त्याने या मॅच मध्ये देखील केले. बाउन्सरचा वापर आतमध्ये आला हा चेंडू आणि बॉल चाललाय तो मात्र डेलिब्रेटेड पंच नाही, बाईचा यस चौकार मात्र येत येतोय. लेग बाईच्या स्वरूपात चौकार हा पंचांकडून इशारा. RR इन्फ्रा प्रोप्रायटरचे सागावचे आदरणीय श्याम आत्माराम पाटील साहेब यांच्याकडून चिन्मयसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर श्याम आत्माराम पाटील साहेब यांच्याकडून वेदांसाठी देखील 3000 रुपयांचं कॅश प्राइज. डार्क हॉर्स सागाव टीम त्यांचे पाठीराखे इथे खुश झालेत. का होऊ नये. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकाच्या फायनल मध्ये तिकीट त्याने ते कन्फर्म केलेलंच आहे. फक्त आता औपचारिकता बाकी आहे. विशाल धावतोय. शेवटची विकेट बाकी आहे. फायनल बॅच. मच्छिंद्र पाटील सर देखील तिथे रेडी झालेले आहेत. सिद्दीक बाबे सर जोडले गेलेले आहेत आणि मला असं वाटतंय की नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही समालोचक या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय साईदादा शेलार, त्यांचे संपूर्ण टीम, विकी शेलार देखील अगदी समोर आहेत. संपूर्ण टीम संयोजकांचा देखील विशेष आभार व्यक्त करायला हवेत की त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन मात्र इथे केलं. एक शेवटची विकेट बाकी आहे. आता टेस्ट मॅच सध्या चालू आहे कारण उद्या 6 तारखेपासून इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया चालू होणार आहे ॲडिलेडला आणि ती देखील पिंक बॉलवरती. मजा येणार आहे. तसं सध्याचं चित्र चालू आहे. परंतु जसं मी म्हटलं की दातिवली संघ बाउन्स बॅक करेल येणाऱ्या स्पर्धांमध्ये यात शंका नाही. चिन्मय बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न करतोय. व्हाईट बॉल घोषित केलाय. चिन्मय काय बहारदार फलंदाजी राहिली, त्याला साथ दिली सचिनने. सचिनचा तो पहिला झेल फार महत्वाचा ठरला. बूस्टअप राहिला, एनर्जी. म्हणूनच मी उल्लेख केला की नवीन फलंदाज साईदादा समवेत जेव्हा मोठे फटके खेचतो, साईदादा जाऊन त्याचं कौतुक करतो, जोरदार अपील, त्यावेळी त्याला देखील एक वेगळी एनर्जी मिळते. चिन्मयचं षटक समाप्त झालेलं आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक येते 26. अंतिम पडावाकडे आपण आहोत. फायनलची मॅच बाकी आहे. फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय तो रियांश 11 जानमान, मोठी देसाई, प्रेक्षकांची गर्दी, GTCची संपूर्णपणे टीम, आकर्षक ट्रॉफी, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पारितोषिक, पाहुण्यांचा सन्मान, अनेक गोष्टी. आणि आज आदरणीय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांची पुण्यतिथी आणि त्याच निमित्ताने सर्व क्रिकेट रसिकांसाठी देखील भोजनाची व्यवस्था आज साईदादांच्या वतीनं करण्यात आली होती. बघाशी मी पाहिलं नितीन काळन यांनी जी
स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांची मुलाखत घेतली होती, त्याची एक चित्रफित GTCने प्रसारित केली होती. त्याचबरोबर विकी शेलार यांनी देखील एक आठवण दाखवून दिली की त्या व्हिडिओमध्ये थर्डमॅनला आदरणीय शिवाजीदादा शेलार तिथे फिल्डिंग करतायत. त्याचबरोबर मगाशी मी एक फोटो पाहिला, बाळादा मला ते एक्सप्लेन करत होता की नक्की कोण 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 कुठे 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 कोणी ओळखले जाणार नाही. फक्त मी त्यांना एकच म्हटलं की सगळे लांब हाताचे. हे हाच तो फोटो आहे ज्याबद्दल चर्चा करत होतो. मला 2-3 व्यक्तींची त्याने नावं सांगितली जे साळवी म्हणून होते आणि त्यामध्ये विकी शेलार बॅट पकडून येत तेही त्यांनी सांगितलं. ही सर्व माहिती बाळादाने दिली आणि अनेक आठवणी आहेत त्यांच्या. अवधूत आलाय गोलंदाजीसाठी. मगाशी GTCने सर्व प्रसारित केलं. मी GTCला रिक्वेस्ट देखील केली होती की गेल्या वर्षी चिखल जो झाला, पाऊस पडला, त्याचीही त्यांनी चित्रफित प्रसारित केली. म्हणजे GTC जे ग्लोबल काम करतायत, थर्ड अंपायर इथे मात्र घेतलेले आहेत. कारण आता मॅचमध्ये एवढं काही उरलेलं नाही. आपण या सर्व अवांतर चर्चा करतोय. का करतोय? कारण पुढचं 1 वर्ष आम्हाला वाट पाहावी लागणार आहे. डेट आपली फिक्स असते. म्हणजे 1 वर्ष ही आठवण ठेवायची या स्पर्धेची, साईदादांच्या स्पर्धेची आठवण ठेवायची. तिसऱ्या पंचांचा डिमांड केलेलं आहे, काम मागे चालू आहे, नो टेन्शन. जरी मी इकडे चर्चा करत असलो तरी सुद्धा तिकडे जीव तिकडेच आहे, प्रश्नच येत नाहीये. थँक्यू. अवांतर चर्चा ही केव्हा केली जाते? जेव्हा आम्हाला देखील वेळ मिळतो तेव्हा. पाहूया पंच इथे निर्णय देत आहेत. लेग स्पिन जोरदार झालाय. फायनल मॅच मध्ये जनमान मोठी देसाई रिलायन्स 11 या नावाने संघ खेळतोय. व्हाईट बॉल घोषित केलाय, पंचांचा निर्णय येतोय. अनेक आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा. या क्रीडांगणावरती स्वतः दादा सराव करायचे, त्याचे हलक्या हाताने चेंडू मात्र ते ढकलला. टेस्टचं स्वरूप. मनोज मात्रे टेस्ट खेळतोय सध्या मैदानावरती. फायनल मॅच कडे आता सर्वांचं नजरा लागलेलं आहे. अवधूत, चला लवकर जरा फास्ट खेळा. सागाव टीम जरा फास्ट खेळा, जास्त बदल करत बसू नका आता. ही सूचना मात्र आयोजकांकडून केली जाते. चेंडू सोडून दिला. हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. हा, मोठी देसाई संघाचे सगळे खेळाडू इकडे उपस्थित झालेलेच आहेत. कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. मच्छिंद्र पाटील सर देखील रेडी झालेले आहेत. रायगडची एक तोफ आज दहाडली पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आणि ते अवधूत आणखी एक निर्धाव चेंडू मात्र टाकतो. जी अपेक्षा होती दातिवली संघाकडून ते मात्र आज खरं ठरलं नाही. सुरुवातीचं आक्रमण, शेवटी येऊन केलेलं आक्रमण सागाव संघाचे 83चं लक्ष. म्हणूनच मी म्हटलं की डार्क हॉर्स राहिले या स्पर्धेमध्ये. डार्क हॉर्स म्हणजे त्यांचा आणखी एक व्हाईट बॉल. ज्या गतीने त्यांनी धावा केल्या दर्जेदार. मला असं वाटते त्या गतीचा RPM किती असेल ते सिद्धार्थ शेलार सांगतील, कारण ते RPM ब्रेकर आहेत. हे बघा साईदादा देखील असतात. ही थोडी थट्टा मस्करी. मला असं वाटते उद्या ते आंबिवलीला नक्की जातील, कारण तिकडे जोरदार एक इव्हेंट चालू आहे बाईक रेसिंगचा. आवड आहे, प्रत्येकाला आवड आहे. साईदादांना क्रिकेटची आवड आहे तर त्यांना बाईक रेसिंगची तिथे आवड आहे. परंतु आता अवधूत आयोजकांचा वेळ घेत आहेत असं वाटतंय. 5वं षटक. बाटची कडा आणि विजयी होतोय आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय तो सागावा संघ. पहिल्यांदा हा संघ मात्र फायनल मध्ये चाललाय. अभिनंदन या संघाचं. येस, समीर सर मॅन ऑफ द मॅचची घोषणा करायची आहे आणि दोन्ही संघांना विनंती असणार की आपण लाईनअप विकेटवरती करणार आहोत आणि फायनलचा टॉस आपण विकेटवरती घेणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सर. जी गोलंदाजी केले, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासात ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये देखील हे इतिहासात नाव नोंदवलं जाणार. वेदांत पाटील ज्याने 2 षटकं टाकली, धावा दिल्या त्या मात्र अवघ्या 6, 3 धावा दिल्या आणि विकेट घेतल्या त्या मात्र 6. वेदांत पाटील. वेदांत प्लीज लगेच यायचं, आपण फास्ट यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. आणि बाकी खेळाडूंना विनंती करतोय आम्ही की आपण लाईन अप करायचं विकेटवरती. आपण फायनलचा टॉस विकेटवरती करणार आहोत, त्यानंतर आपण फायनलकडे वळणार आहोत. काय आनंद आहे मच्छिंद्र पाटील सर, काय माहोल